हा जो अभंग आपण आजच्या सेवेसाठी मंगेश बाबा निवडलाय तो बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा आहे। संत जीवनानं जगावरती केलेले जे उपकार आहे त्याची कृतज्ञता तुकोबारायांनी गायलेली आहे। प्रश्न असा आहे की उपकार कोण कोण करतो या जगामध्ये, या सृष्टीमध्ये कोण कोण उपकार करते, तर त्याची यादीचे परोपकाराय वहंती नद्या, ही आपली गंगा आहे। ही गंगा उपकार करते आपल्यावरती, आपल्याला पाणी देते, आपला उद्धार करते। आपण नुसतं वाचेने म्हटलात तरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी। एक टाळ वाचा, एक टाळ, जरा टाळ चाल म्हणताना एक टाळ वाचा। वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी। नामदेवरायांचाच हा प्रसिद्ध अभंग आहे। नामदेव महाराज म्हटले तुम्ही गंगेला नुसतं वाचेनं जरी गायलं, गंगा गोदावरी नर्मदा कावेरी शरयू, तुमची जी गंगा असेल तर गंगेचं नाव जर तुम्ही रोज घेतलं तर तुमच्या जीवनातलं पाप गंगा धुवून टाकते। नुसतं नाव घेतलं तरी मंगेश महाराज पाप धुते, डोळ्यानं जरी पाहिली ना नुसती डोळ्यानी तरी पुण्य घडवते। अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या, काय पुण्य आहे बघा। डोळ्यानं गंगा पाहिली द्वारकादासजी मनोजजी तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या तीर्थाचं दर्शन घडवते। वाचेनं गंगा गंगा म्हणताना आंघोळ करत असाल तुमचं पाप ठेवीत नाही। जर तुम्ही आंघोळ केली गंगेची तर मग कुठलंच पाप तुम्हाला राहत। धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना, काय ओव्या आहेत। अनंत पाप्याचं पाप धुवून काढते गंगा। नुसता एवढाच नाही उपकार करत, तुम्हाला मला प्यायला पाणी देते, विज्ञान युगामध्ये तुमची माझी शेती सांभाळते। कापिडीत पापतात मुखित तरीचे पादप समुद्रा जा याप गंगेचे जैसे, काय वर्णन केलंय माऊलींनी। गंगा उपकार करते, किती करते, आपल्याला पाणी देते, तुमचा माझा उद्धार करते। पण बघा एवढी उपकार करणारी गंगा पण कोणत्याच गाथ्यामध्ये मंगेश महाराज अभंग नाही। काय सांगू आता गंगेचे उपकार, वाचला का तुम्ही कधी, ऐकला का नाही माहितीये का? गंगा उपकार करते पण दुष्काळ पडला, पाऊस जर नाही पडला आणि ती जर आटली तर ती तुमच्यावर उपकार करू शकत। म्हणून तिचा उपकार आहे पण निरंतर नाही, सदैव नाही। गंगा उपकार करते पण 1972 ला दुष्काळ पडला होता, 2012 ला दुष्काळ पडला होता। त्या काळामध्ये लोक पाणी करायची, अन्न करायची तरी मिळत नव्हतं। कारण का? पाणी मिळतच नव्हतं। गंगा उपकार करते पण ती आटली रे आटली, तिचा उपकार थांबतो। त्याचं कारण काय? म्हणून संत म्हणतात तिचा उपकार निरंतर। गंगेचा उपकार आहे, ऐका ना, नरसीकर पंचक्रोशी, आपण सगळी नरसीतली भाविक आलेली आहात। पंचक्रोशीतून हिंगोली जिल्ह्यातून शेनगाव तालुका, जिंतूर तालुका, खाली हिंगोली तालुका, सगळी भाविक एकत्रित आहात। एवढ्या लोकांना हे लाईव्ह कीर्तन ऐकायला जातंय, खूप लोक पाहत असतील आता। सगळ्यांनी ऐका, गंगा उपकार करते मंगेश बाबा, पण ती उपकार निरंतर करत नाही। उपकार आहे तिचा पण निरंतर नाही। म्हणून गाथ्यात अभंग नाही, काय सांगू आता गंगेचे उपकार नाही मान। त्याच्या पुढे बघा गाय उपकार करते। गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते। ऐका ऐका, गाय मेल्यानंतर कातडं सुद्धा देते। काय उपकार आहे बघा, जिवंतपणे दूध देते, जिवंतपणे शेण देते आणि मेल्यानंतर कातडं सुद्धा देते। काय उपकार आहे गायीचा महाराज। जिवंतपणे आपल्याला दूध, जिवंतपणे तिचं शेण आपल्याला सडा टाकायला आणि मेल्यानंतर माझी कातडी सुद्धा काढा म्हणते। एवढा उपकार गाय करते। परोपकाराय द्वंद्वी गावा, खूप उपकार करते पण शास्त्र सांगतंय उपकार तिचा मोठा आहे पण गाथ्यात अभंग नाही। काय सांगू आता गायीचे उपकार, त्याचं कारण गाय जर आटली तर ती तुम्हाला दूध देऊ शकत, म्हणजे गायीचा उपकार आहे पण निरंतर नाही। हो, गंगेचा उपकार आहे निरंतर नाही। सूर्यनारायण उपकार करतो आपल्याला, ज्ञानोबा म्हणतात सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची,
आपल्याला प्रकाश देतो. 10-12 दिवस झाले नाही तर किती उजाड वाटतंय आपल्याला. आहे तो फक्त मेघात दडलाय तरी आपल्याला उदास झालंय. त्याची गरज आहे आता, पाहिजे ना आपल्याला. तो आला म्हणजे आपली वनस्पती आणखी जोरात वाढेल, सोयाबीन चांगलं येईल, कपाशी चांगली येईल. त्याची गरज आहे आपल्याला. सूर्यनारायण आपल्यावर उपकार करतो महाराज. द्वारकादासजी, मनोजजी, दोष्णीवालजी, सगळे विश्वस्त मंडळी आपण गोड आहात. ऐका ऐका, हो किती उपकार करतो सूर्यनारायण आपल्यावरती. आपल्याला प्रकाश देतो. बरं, प्रकाश देत असताना कधी लाईट बिल मागत नाही. कसं एखाद्याला बिल आलंय व सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्यनारायणाने तुमच्यावर उपकार केला आणि वाढीव दर बिल तुम्हाला खूप आलंय आणि तुम्ही कमी करायला गेले, असं कधी झालं? होतच नाही का? उलट एखाद्या वेळेला तुम्हाला लाईट बिल वाढून आलं असेल, सरकारचं वाढून, MSCBचं वाढून आलं असेल, पण सूर्यनारायण तुम्हाला कधी बिल मागत नाही. फुकट प्रकाश देतो. फुकट म्हणजे सूर्यनारायण उपकार करतो तरी सुद्धा गाथ्यात अभंग नाही. काय सांगू आता सूर्याचे उपकार का नाही? कारण सूर्य उपकार करतो दिवसा, रात्री करत नाही. आता गरज आहे त्याची. आता लाईट बिल आलं नसतं, मंदिर असं भारी दिसलं असतं अजून उजाडात, पण नाही ना महाराज. तो दिवसा उपकार करतो बघा, संध्याकाळी रात्री करू शकत नाही. म्हणून त्याचा उपकार अर्धवट आहे, त्याचा उपकार निरंतर नाही. जेवढे उपकार बी सांगणार आहे तुम्हाला ते असेच निरंतर येतात, अर्धवटच आहेत. निरंतरापर्यंत यायचंय, पहिल्या चरणापर्यंत जायचंय. संतांचेच उपकार का सांगितलेत? का गाथ्यात संतांच्याच उपकाराचे अभंग आहेत? का नामदेवरायांचंच वर्णन आहे? का तुकोबारायांचं वर्णन आहे? का ज्ञानोबारायांचं वर्णन आहे? का शबरी मातेचं वर्णन आहे? जगात जेवढे संत झालेत त्यांच्यासाठीच अभंग का आहेत आणि बाकीच्यासाठी अभंग का नाही, असा सिद्धांत ध्यानात ठेवा. फार गोड आहे. काय अहो, बाकीचे उपकार सांगतो मी तुम्हाला, नाहीत असं नाही. गंगेला पाणी दिलंय, नक्की दिलंय, म्हणून तर आंघोळ आहे, म्हणून तर पाप जातंय, म्हणून तर आपल्याला तीर्थक्षेत्राचं दर्शन घडतंय, आपल्याला रोज ते घडतंय. पण आटली की पूर्ण गंगा ती उपकार करू शकत नाही. गाय दूध देते, शेण देते, पण आटली तर ती तुम्हाला दूध देऊ शकत नाही. सूर्यनारायण उपकार करतो, रात्री करू शकत नाही. आतापर्यंत 3 आले. झाडं उपकार करतात आपल्यावरती. किती उपकार करतात? फळ देतात आपल्याला. परोपकाराय फलंती वृक्षा. झाड नसतं तर आंबा मिळाला नसता, झाड नसतं तर डाळिंब मिळालं नसतं. काय उपकार आहे महाराज झाडाचा. किती उपकार करतात. आपले नालायक लोक झाडं कापतात हो महाराज, झाडं तोडतात. सगळ्यात जास्त राग मला कुणाचा येतो? मंगेश महाराज. झाडावरती कुऱ्हाड घालणारा व्यक्ती फार वाईट महाराज. आपल्याकडं आता तुमच्याकडे पाऊस झालाय, आमच्या बीड जिल्ह्यात अजून पाऊस नाही. बरं का नाही माहिती आहे का? सगळ्यात जास्त कमी पाऊस बीडला पडतो. त्याचं कारण सगळ्यात जास्त वनं तोडली गेली, झाडं आमच्या बीड जिल्ह्यात तोडली गेली. सगळ्यात कमी झाडं आमच्या बीड जिल्ह्यात आहेत, सगळ्यात कमी वनं बीड जिल्ह्यात आहेत. आणि जी आहेत ती पण तोडून घेतली, सगळी खाऊनच टाकली ती, तोडून त्याची विकून टाकली ते पैसे त्याचे. रोडला पैसा, रोडला मुरुम आणायचा, कापा झाडं, आमकं करायचं, कापा झाडं. घ्या महाराज, झाडं कापली महाराज. परिणाम निसर्ग कोपला आपल्यावरती. जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही, जेव्हा लागत नाही तेव्हा पडल्याशिवाय राहत नाही. कधी कधी असा पडतो आभाळच फुटून जातं, फार आभाळच तुटून पडतो, शेताची शेत घेऊन जातो. हे का कशाचं कारण आहे? एकमेव कारण आपण झाडं तोडतोय. जे आपल्यासाठी उपकारासाठी आलेले असतात ना, त्यांना कधी आपण इजा करायची नसते. पुन्हा नीट ऐका, झाड आपल्यावरती उपकार करतं, तिला तुम्ही तोडता. गंगा आपल्यावरती उपकार करते, तिला तुम्ही बांधता. बांधलं पाहिजे, पण तिचं पाणी समुद्रालाही जाऊ दिलं पाहिजे, तिचं पाणी खालच्या लोकांनाही जाऊ दिलं पाहिजे. तिला अडवू नका असं मत नाही. अडवलीच पाहिजे गंगा, पण ती तितक्या प्रमाणात अडवली पाहिजे आणि तितक्या प्रमाणात ती वाहिली पण पाहिजे. तिला आपण विजा करू नका. गाय आपल्यावरती उपकार करते, लोक तिला दिवसात बांधतात. एक खाटीक लोक तिला दिवसा वर बांधतात, तिच्या नरडीचा घोट घेतात, तिच्या अंगावरली कातडी काढतात. गुरुवारी संजय महाराज पाचपोर बाबांची कीर्तन ऐका, ते गायीबद्दल सांगतात. अंगाची कातडी काढून परदेशात विकतात. म्हणजे आपण ते नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे आहे बाबा, खरी नैसर्गिक आपत्ती याच्यामुळे. गंगा आपल्यावरती उपकार करते, पण आपण तिला पाहत नाही. तिच्यामध्ये घाण पाणी सोडून दिलंय, तिला दूषितीकरण केलंय, तिच्यात काही पण सोडून दिलंय. तिला पाहायला तयार नाही, तिच्यावर घाटं नाही, तिला सौंदर्य नाही, तिची स्वच्छता नाही. अरे आपण सांभाळावं लागेल महाराज. ते गाय उपकार करते, तिला तुम्ही मारताय. आपले शेतकरी खाटकाच्या दारात गायी देतायत. चला झाडं उपकार करतात तर झाडं आपण तोडताय. परिणाम निसर्ग कोपणार आहे. याच्यात विज्ञानही आहे आणि याच्यात अध्यात्म सुद्धा आहे. मनोज दादा, विज्ञानही तेवढं सुंदर आहे, अध्यात्मही तेवढं सुंदर आहे. बघा किती गोड आहे. झाड आपल्याला ऑक्सिजन देतंय महाराज, झाड आपल्यावरती उपकार करतंय, फळ देतंय आपल्याला. पण झाड सुद्धा 4च महिने फळ देतं. आता तुम्हाला आंबा खायचा म्हटला तर तुम्हाला माझा भेटल, माझा भेटल, स्लाईस भेटल, मिरिंडा भेटल, पण तुम्हाला आंबा नाही भेटणार. तो स्लाईस माझा म्हणजे तो आपलं
वयाचं पाणी धुवून केलेला, त्याच्यामध्ये केमिकल टाकून केलेला आहे तो भंडारी माल, तो ओरिजिनल नाही. तुम्हाला आंबा खायचा ना चैत्रात मिळणार. तुम्हाला जे फळ पाहिजे ते 4 महिने झाड देतं. झाड उपकार करतं पण 4च महिने करतं, म्हणून त्याच्यासाठी निरंतर उपकार नाहीत, म्हणून त्याच्यासाठी अभंग नाही. माणसं उपकार करतात, माणसं सुद्धा उपकारासाठीच आलेली आहे. परोपकाराय इदम शरीरम. मी तर कायम सांगतो माणसाचं विठाला 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 माणसाचा जन्मच उपकारासाठी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. हे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार स्वरात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. मस्त असं स्वरात गायचा, थोडंसं गापन स्वरात गायलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पुन्हा लक्षात ठेवा, जास्त नाही करता येत तर जास्त करू नका. मी म्हणत नाही सगळं द्या, पण थोडं तरी द्या. नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. माणसाचा जन्म उपकारासाठी आहे. आता विश्वस्त मंडळी त्यांची घरं सोडून कामं सोडून तर बसली, काही मजा म्हणून नाही, उपकार करण्यासाठी आहे. आपण कीर्तनाला आलो, वर्गणी दिली, कीर्तन ऐकलं, आपले पंगत घातली, मजा म्हणून नाही, उपकारासाठी आहे. आपण एवढा प्रवास करून मंगेश महाराज तुम्ही एखाद्या गावाला वाजवायला जाता, मी कीर्तन हे पैशासाठी नाही आहे, हे आपल्या जवळचं देण्यासाठी आहे. तुमच्या जवळ जे आहे ते दिलं पाहिजे. एखाद्याकडे भरपूर पैसे असतील तर त्यांनी लगे आम्हाला देऊ नका असं काही गैरसमज करू नका तुम्ही. एखाद्या गरीब मुलीचं लग्न लावलं पाहिजे, एखाद्या मंदिराच्या बांधकामाला तुम्ही वर्गणी दिली पाहिजे. तुमच्या जवळ जे असेल ते दिलं पाहिजे. आता महाराजांना वाजवता येईल, हे त्यांनी जर त्यांच्या पुरतं ठेवलं तर मग लोक त्यांना विचारणार नाही. मग मंगेश महाराजांचं नाव कधी झालं? त्यांनी त्यांच्या जवळचा पखावज विद्यार्थ्यांना शिकवायला घेतला. व हा दागिनता आहे, हा तिरकीड तख्ता आहे, हा धातुंगा आहे, अशी थाप टाकली पाहिजे, असा धा वाजवला पाहिजे, इतक्या स्पीडमध्ये लग्गी आली पाहिजे. ज्यावेळेला आता नरसीला सुद्धा महाराजांचे क्लास आहेत, गावात गोरेगावला तर मोठे क्लास आहेत. त्यांच्या क्लासच्या उद्घाटनालाच माझं कीर्तन त्यांनी ठेवलं होतं. त्यांच्या वर्धापन दिनालाही मी कीर्तनं केलीत गोरेगावला. मी कशासाठी सांगतो, त्यांनी त्यांचा शिकलेला पखवाज त्यांच्याजवळ नाही ठेवला, तो विद्यार्थ्यांना दिला. दिलं की वाढतं बा. पुन्हा आहे का, दिलं की वाढतं. त्यांच्या हातातली जादू वाढत जाणार, फक्त दिलं पाहिजे. तुम्ही गाताय ना, तुमच्या चाली वाढतात, तुम्ही गायलं पाहिजे. हो, माझं चिंतन वाढतं, मी रोज बोललं पाहिजे. हो, असं नाही बरं बोलल्याने संपून जात. शूटिंग करणाऱ्याला काही लोक बंद करायला लावतात, बंद करा, करू नका, असं काही नसतं. ते तुमचं भांडवल कधी जात नसतं, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही जेवढं बोलत जाल तेवढं ज्ञानोबा आहे तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात. नामदेव महाराज तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात, तुमच्याकडून वधून घेतात महाराज. दिलं की वाढतं, मी सांगत नाही. हो, शास्त्रामध्ये श्लोक आलेत, वेय कृते वर्धते व नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्याधन का श्रेष्ठ ठरलं? कारण ते तुम्ही दिलं की वाढतं महाराज. तुम्ही दिलं की वाढतं. घातला दुकान देते आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुम्ही असं कधी ऐकलं का? गाथा सांगता सांगता संपला. ज्ञानेश्वरी सांगता सांगता संपली.
नामदेवरायांचं चरित्र संपलंय असं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तुम्ही दिलं की ते वाढतं. म्हणून ऐका, माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. मला शाळेत शिकवलं जायचं बुवा, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द पहचाने उसे इंसान कहते हैं। कहीं सुख है कहीं दुख है, कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है, किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, कहते हैं, कहते हैं. वा मंगेश महाराज, किती सुंदर आहे ना. यालाच मराठीमध्ये बनवलं होतं. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावी. तुमच्याकडे कसं असंच देवदासराव शिंदे पाटील असं नाही तुमच्याकडे? केसापूरला वगैरे नाही, इकडं कुठंच नाही. मग आमच्या बीड जिल्ह्यात बीडला गेल्यावर हिंगोलीतलं दुसरा अनुकुटुंब महाराज, हे चालूच आहे महाराज. करा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावी. आपल्या जवळचं दिलं पाहिजे, सिद्धांत ध्यानात असू द्या. आपल्या जवळचं देणं हा माणसाचा धर्म आहे आणि जन्म त्याच्यासाठी मिळाला. नक्की देतात माणसं, कोण म्हणतं देत नाही? पंगत देतात म्हणून तर सप्ताह चाललाय, कोणीतरी सौजन्य दिलंय म्हणून तर कीर्तनकार आलाय, वर्गणी दिली म्हणून तर मंदिर झालंय, तुम्ही तन मन धन दिलंय म्हणून तर इथं एवढं सुंदर उभं राहिलंय, इतकं सौंदर्य निर्माण झालं नरसीला. तुम्ही दिल्याशिवाय झालंय का? नक्की देतात माणसं, पण सदैव देत नाही. एक वर्ष पंगत घालतात, दुसऱ्या वर्षी जरा तारांबळी म्हणतात, पुढच्या वर्षी बघू म्हणतात. म्हणजे माणसंही उपकार करतात पण निरंतर नाही. म्हणून गाथ्यात अभंग नाही. काय सांगू आता माणसाचे उपकार, काय सांगू आता सूर्याचे उपकार, काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता गंगेचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार. आतापर्यंत जेवढे सांगितले तेवढे गाथ्यामध्ये का नाहीत? त्यांचं वर्णन का केलं नाही? त्यांच्या उपकाराची मांदी आळी का सांगितली नाही? व त्याला का सजवलं गेलं नाही? त्याचं एकच उत्तर आहे, सगळे उपकार करतात. खूप लोक आहेत अशी, 2 तास जातील आपले. खूप आहेत उपकार करणाऱ्याची यादीच यादी आहे, पण उपकार करणारे निरंतर नाही. मग निरंतर उपकार करणारे कोण आहेत? सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
काय सांगू आता संताचे उपकार, आत्तापर्यंतचे उपकार सांगतात, आत्तापर्यंतचे उपकार बोलता आले, आत्तापर्यंतचे उपकार वाणीमध्ये बसले, पण आता मज निरंतर जागविती, इथं निरंतर शब्द आहे. बाकीच्या उपकाराला निरंतर शब्द नाही, संतांच्या उपकाराला निरंतर शब्द आहे. मज निरंतर जागविती, सदैव उपकार करणारे संत आहेत, नित्य उपकार करणारे संत आहेत. दुपारी ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकार करतात, सकाळी वाचा तरी उपकार करतात, आंघोळ न करता वाचा तरी उपकार करतात, झोपताना वाचा, झोपल्यावर वाचा, कधीही वाचा. ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. किती उपकार करतात. आपण नामदेवरायांच्या दरबारात आहोत. नामदेव महाराजांचे उपकार सांगू म्हणजे आपल्याला लगेच कळेल. आपण नामदेव महाराजांच्या दरबारात येत ना, नरसीचीच कथा सांगू की नामदेवरायांचीच कथा सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल, सगळ्यांनाच कळेल. ऐका, आपल्या नरसीहून दिंडीचा तर परतवारी किती मोठी यात्रा आहे तुमच्याकडं. जशी आळंदीची परतवारी, पंढरीची परतवारी, तशी तुमची एवढी थाटामाटा सोहळा करता तुम्ही त्या परतवारीचा. आता आपण वारीला जाणारी मंडळी आहोत सगळेजण. आत्ता 15 दिवसापूर्वी मंगेश बाबा माधव बाबांच्या दिंडीमध्ये, दिंडी नंबर 103 द्वारकादासजी, तुम्ही सुद्धा यावर्षी सोहळ्यात गेले, फार आनंद वाटला. आमचे मंगेश महाराज तर असतातच, मी पण यावर्षी बायकोला घेऊन गेलो होतो, दोघं गेलतो आम्ही. असं मस्त वारी, आनंद असतो की नाही. वारीमध्ये भजन असतं. पूर्वीच्या दिंड्या ज्या असायच्या ना त्या जरा थोड्या गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. भजन करत जायचं. पूर्वीच्या ज्या दिंड्या असायच्या मंगेश बाबा, तुमच्यासारखे वादक असायचे, दिंडीमध्ये भजन असायचं. आता खात जागा. आता एवढ्या दिंड्या झाल्यात, मधून दिंडी, गावाकडून दिंडी, सोहळ्यात दिंडी, एवढ्या दिंड्या, बाबा बाबा बाबा, एवढ्या दिंड्या आहेत. आणि दिंडीला पंक्ती वाढल्यात महाराज, एवढ्या पंक्ती भंडारे महाराज. आपलं नरशी सोडली की त्या पुढंचला पंगत, पुढंच जात नाही शेनगावला पंगत, शेनगाव जात नाही तर हत्याला पंगत, हाताचा येलदरीला पाय. पंक्ती वाढल्या महाराज. पंक्ती वाढल्यामुळं टाळकडी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, विनेकरी त्याच्या मागच्या गावात, तर तुळशीवाली त्याच्या मागच्या गावात. म्हणजे असं दिंडीला मेळच राहिला नाही. म्हणजे असं दिंडीत भजन राहिलं नाही. पूर्वी तसं नसायचं. दिंडी म्हणजे एकदाच जेवायला थांबायची. मी दिंडी क्रमांक 58 मध्ये चाललो 12 वर्ष. आमच्या दिंडीचा नियम असा होता साहेब, पायात चप्पल घालत नव्हतो मी. 12 वर्ष चाललो संस्थेमध्ये असताना. दिंडी पण तशीच होती बुवा. वैकुंठवासी माझे गुरुवर्य घुले बाबा दिंडीमध्ये चालायचे. बाबांच्या पाठीमागं मी टाळ घेऊन उभा राहायचो. महाराज एकदा पहिल्या मुक्कामाला टाळ नंबर आला की शेवटच्या मुक्कामापर्यंत टाळ खाली ठेवायचा नाही, तो जमिनीवर मांडायचा नाही. बाथरूमला वगैरे गेलं तर दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायचा. पाणी घेतल्याशिवाय खांद्यावर घ्यायचा नाही. काय नियम महाराज. कुणी दिलेलं बिस्किटन फिस्कुटन फळण बिळण अजिबात घ्यायचं नाही. आता घेणाऱ्याला बाप, देणाऱ्याला राग यायला लागला. देणाऱ्याला इतके घेणारे येडे आहेत महाराज. येणाऱ्याला राग यायला लागला. एखादा बिस्लरी वाटायला लागला ना, आता समजा श्रीमंत माणूस असतो, त्याला दान द्यायची इच्छा असते, वारकरी चालत आलेत बुवा, आणि तो बिस्लरी बॉक्स घेऊन आला की लोक त्याचे हात तोडू की काय इतके ओढून घेतात ना. अरे रे रे रे, काय वाईट अवस्था. अरे जरा घेणाऱ्यानं सावकाश घेतलं पाहिजे ना. 4-4 बाटल्या एक एक घेतो, एक एक बाटली 4 बाटल्या एक जण घेतो. म्हणजे देणाऱ्याला वाईट वाटतं ना महाराज. देणारा आहे त्यानेच मला सांगितलं, जो देणार आहे तो म्हटलं महाराज खरं सांगू आम्ही लय देतो बरं का, पण तुमची माणसं चांगली घेतच नाही, तो चांगली व्यवस्थित ओढतच नाही. मी त्याला एक प्लॅन सांगितलं, म्हटलं पुढच्या वर्षी आहे ना हे असे ओढून घेणारे माणसं आहेत का त्यांच्यासाठी आपल्याला 25 पैलवान आणायचे कोल्हापूर. आणि जो असा ओढणार आहे का त्याचे हातच ओढून घे पैलवानाकडून. काय माणसं महाराज. अहो देणारा चांगला देतोय ना, भरपूर घ्या ना, कोण नाही म्हणतं न्यायला, पण रांगेत उभा राहणार नाहीत. काय घेतील महाराज, वचपडा करतील, त्याच्यावर तुटून पडतील. नेमकं पुढं काय हे सुद्धा माहिती नाही. काय पुढं काय वाटप चालू आहे मंगेश महाराज हे सुद्धा माहिती नाही. आमचे इंगळे महाराज विनोदानं सांगायचे, एक जशी रांग लागली म्हटली पुढं काय वाटते, पुढं काय वाटते, पुढं काय वाटतं. सगळी माणसाची रांग होती आणि त्याच्यात 2-4 महिला मागं रांगेत उभ्या राहिल्या. पुढं काय पाहिलंच नाही. पुढं आल्या जेव्हा नंबर आला तेव्हा तिथं दाढी करीत होता नावी.
आता काय रांगेत उभा राहून काय फायदा तुमचा सांग. अरे नेमकं रांगेला काय हे तर बघा. तो माझे फार अवघड मार वाटप करणाऱ्याला सुद्धा राग यायला लागला मला. माझी विनंती असेल तुम्हाला अजूनही बघा मंगेश महाराज तुम्ही एवढ्या दिवसाचं सोहळ्यात चालता कधी बिस्किट घेतलं नाही घेऊ शकत महाराज. आम्ही जोग महाराजांच्या परंपरेतली मंडळी आहोत. अजून मला आठवत नाही का कुणाच्या बिस्तरीला हात लावलेला 20 वर्षात. काय माणसं महाराज ते. अरे घ्या ना घेऊ नका असं माझं मत नाही. देणारा त्याच्यासाठीच आहे. देणाऱ्यानं दिलं पाहिजे घेणाऱ्यानं घेतलं पाहिजे. नक्कीच तो भागच आहे पण किती किती पद्धतीनं जरा सांभाळलं पाहिजे हे पण कुणाला तरी बोलावं लागेल. नाही तर लोक ते त्याचे हात तोडून घ्यायला बसले महाराज. त्यामुळं सांगावं लागेल आपल्याला. हे चला अशा दिंड्यापूर्वी असायच्या. दिंडी निघाली होती 9:30 वाजल्यामुळं आपली दिंडी दर मजल दर कोस करत नरशिवून निघाली. प्रत्येक गावाला मुक्काम पडत पडत निघाली. दिंडीचं भजन चालू होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला सगळ्यांनी माहिती ज्ञानदेव. टाळी वाजवा टाळी वाजवा. हा गोड भजन श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव भजन केलं पाहिजे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री तुकाराम. श्री तुकाराम. मस्त असलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया तुकोबाराया. गोड भजन असतंय बघा. मंगेश महाराज आहेत म्हणून एवढ्या चाली म्हणतोय. फार सुंदर असतात भजन. नामदेव जनाबाई सगळ्या दिंडीत भजन असतं. नामदेवा नामदेवा तुकोबाराया ज्ञानोबाराया. जेवढे संत झाले सगळ्या संतांचं भजन असतं. आणि एकदा गावाच्या बाहेर दिंडी गेली की वचन ऐका कमलापती. माझी रंकाची विनंती कर जोडितो कर जोडितो कधी काढी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवूया. करकटावरी ठेवूया. तुळसी हार गळा कास पीतांबर. तुळसी हार गळा कास पीतांबर. तुळसी हार गळा कास पीतांबर. आवडे निरांतर हेची धाम. आवडे निरांतर हेची धाम. उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती. तिष्ठे
भाव भक्ति देखून या, निष्ठे भाव भक्ति देखून या। आ सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसे शोभा, उजळल्या दश दिशा गगना आलीसे शोभा। उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, आनंदले मुनी जन तिन्ही लोक। करा जय जयकार वाद्यांचा गजर, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी। कमल नयन हास्य वदन हासे, हाल तारे कृष्णा ढोल, हाल तारे कृष्णा ढोल काळे। आ योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजा, पाहता पाहता मनान पुरे धनी, आ पाहता पाहता मनान पुरे धनी। आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला से आनंद। गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे का। डोळे झाकोनी रात्र करू नका, काळ करीत बैसलास लेखागा। राम राम स्मराधी, जय जय वासुदेव हरी, जय जय वासुदेव हरी, जय जय वासुदेव हरी। आ जंबुया कृपा माझी, पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा। विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊया ठाया, काही भोजन मागाया। विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लाग। जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग। नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठन। गर्भी बहिरा झालो त्यागुणे, बहिरा झालो या जगी, ओ बहिरा झालो या जगी। हा जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला। एका दमात ते सगळं असं 2 तास चाललं ते संपणार नाही। नॉनस्टॉप काकडा आहे आपल्याकडे, एक एकच म्हटलो मी। जर दिंडीत म्हणायला लागलो ना 2-4 दिंडी आपलंच ऐकायला येतात। माईक फिकची गरज लागत नाही, चाली डबल येत नाही, अशा आमच्या वारकऱ्यांच्या चाली येतात। हे वारकऱ्याचा अल्बमच आहे हा बरं का। जसा लोक अल्बम काढतात ना गाण्याचा, तसा आमच्या नामदेवरायांचा हा अल्बम आहे, हा संतांचा अल्बम आहे। गोड अशा चाली आहेत, संपू नाही वाटते असे भजन करत दिंडी जात असते। आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतलेला आहे। दिंडी भजन करत चालली होती। संतांचा उपकार का सांगता येत नाही इथं आपण आहोत। आतापर्यंत जे उपकार आहेत ते सांगितलेत, ते सांगता आलेत, ते निरंतर नाहीत, कळाले। संतांचाच उपकार का सांगता येत नाही महाराज। दिंडी अशी दर मजल दर कोस करत मंगेश बाबा पोहोचली होती गंगाखेड नावाच्या गावी। आणि दामाशेट्टी महाराज या गावातून, हे नरसिक जे गाव आहे, इथून दिंडी घेऊन जात होते। दिंडीला गंगाखेड नावाचं गाव लागलं होतं। त्या गंगाखेडला एक जनाबाई नावाची मुलगी, छोटीशी मुलगी आमची वैशालीताई कीर्तन करते। बऱ्याच मुली इथं कीर्तनाला आहेत। अशी छोटीशी बाळ एक अंगणामध्ये उभी होती। बापाला तिने विचारलं होतं, बाबा कुठं चालली ही दिंडी? बापानं सांगितलं, अगं विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो, त्याला पाहिला। बापानं त्या पोरीला दिंडीमध्ये घेतलं होतं। त्याच दिंडीमध्ये दर मजल दर कोस करत जनाबाई गेल्या होत्या। चंद्रभागेचं स्नान झालं होतं, वेळ कमी आहे। दर्शन करत करत देवाच्या समोर आल्या। पांडुरंग परमात्मा पाहिला, जसा देव पाहिला
असं बापाला म्हटलं, बाबा हा देव आहे? हो जना. यालाच पाहायला लोक येतात? हो ग जना. जा म्हटले बाबा तुम्ही गावाला, मलाच हा पांडुरंग कायम बघायचा. काय मुलगी असेल महाराज. बापानं मुलीला सोडलं नाही बरं. एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, काल्याचा केला, पण पोरगी ऐकत नाही. शेवटी बाप हुशार होता. आपल्या पोरीचा हात नामदेवरायच्या हातामध्ये दिला. जे नामदेव महाराज आहेत ना आपल्याकडं, नामदेव महाराज आणि दामा शेट्टी महाराज मंदिरामध्ये भजन करत होते ना, नामदेवरायच्या हातामध्ये हात दिला. ऐका रे उपकार, संताचा उपकार. नामदेवरायच्या हातामध्ये हात पडला. बाप निघून गेला आणि भजन झाल्यावर नामदेवरायनी पाहिलं हातामध्ये कोणीतरी मुलगी आहे. विचारणा केली, कुठं आहेस? आई वडील काय करतात? आई लहानपणी मरून गेली, बाप निघून गेला, कुठं राहणार? तुमच्या हातात हात आहे. साधू त्यालाच म्हणतात. नामदेव महाराज कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तुकाराम महाराज कोण आहे? एकच प्रमाण बाद झालं त्यांच्यासाठी. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची. जे का रंजले रांजले साधू आहेत महाराज. दया करणे जे पुत्रास, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. जे कारंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा. त्याला साधू म्हणतात. ऐका, आपल्या हातात असलेली मुलगी बरोबर घेतली, घरी आणलं नामदेवराय. तोची साधू ओळखावा ना, तोचे साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. ज्याला कोणी नाही त्याला जवळ करतात. फार गोड आहे. ऐका, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. ओळखावा रे ओळखावा, 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 ओळखावा. तोची साधू ओळख, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देवतेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यास म्हणे जो आपुले. गांजले त्यास म्हणे जो आपुले. आपुले फार सुंदर आहे बघा. संपूर्ण असं वाटतं की नाही भजन फार पंडित भीमसेन जोशींनी गायलं महाराज. शास्त्रीय गायन करून पद्मश्री किंवा भारतरत्न नाही मिळाला. आमच्या ज्ञानोबा तुकोबाचे अभंग गायले नामदेवरायचे, म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला. थोडी ताकद अभंगात आहे महाराज. फार सुंदर आहेत. संपूर्ण असं वाटतंय बघा. त्यालाच तर साधू म्हणतात. हात जनाबाईचा पडला होता नामदेवरायच्या हातात. देवाला पाहायला थांबली होती, बापाला विसरली होती जनाबाई. नामदेवरायनं घरी आणलं. नामदेवरायच्या घरात 14 माणसं होती. नामदेवरायच्या कुटुंबाचं वर्णन केले. नामदेवाचे घरी 14 जणे, गोनाई राजाई दोघी सासू सुना.
मना माझा ना बापले नारा विठा मादा गोदा ही चौघी पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लिंबाई तिले की आऊबाई बहिणी 14 माणसं त्याच्यात 15 जणाबाई पाठच उठली देवाला पाहायला थांबली होती. मंगेश बाबा आंघोळ केली आपले पावणे 10 वाजल्यामुळे मंदिराकडे निघाली. बापाला विसरली होती मंदिराकडे जायला निघाली तेवढ्यात आवाज आला जना कुठं चाललीस? मंदिरात. अगं आपल्या घरात 14 माणसं आहे आधी दळण दळावं मग जावं. आता 14 माणसाचं दळण दळायला त्या काळात 2 तास लागायचे. 4-5 वाजता उठलेली जनाबाई 14 माणसाचे दाणे भरले जात्यात लागली दळायला. दळता दळता सकाळचे 7 वाजले. मंगेश बाबा पुन्हा आंघोळ केली पुन्हा निघाली जनाबाई तेवढ्यात आवाज आला जना पुढं मंदिरात देवाला पाहायला. अगं नुसते दळण करून नाही चालत त्याचा स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाकाला लागली तर सकाळचे 10 वाजले पुन्हा निघाली जना. भांडे धुवावे लागतात 11 वाजले जना. धुणं धुवावं लागतं 12 वाजले जना. संध्याकाळच्या स्वयंपाकाला गौऱ्या थापाव्या लागतात संध्याकाळचे 6 वाजले पुन्हा निघाली जना. संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो रात्रीचे 8 वाजले जना. सकाळचं दळण आता सुपामध्ये निवडून ठेवावं लागतं तेव्हा ते दळायला कामी येतं. झोपायलाच 12 वाजता उठायला 4 झोपायला 12 3च तासाची झोप मिळायला लागली. थांबली होते देवाला पाहायला. पण द्वारकादासजी मनोजजी तोष्णीवाल साहेबजी वैशालीताई आपण सगळे सप्ताह करणारी मंडळी वर्गदी देणारी भाविक मन सौजन्य देणारी पंक्ती घालणारी सगळ्या पंचक्रोशीनं ऐका. थांबली होती मंगेश बाबा देवाला पाहिला पण वेगळंच झालं हो. 14 माणसाचं दळण 14 माणसाचा स्वयंपाक 14 माणसाच्या गौऱ्या झोपायला 12 उठायला 3 मंदिरात जायला वेळ नाही. दाणे भरले जात्यामध्ये नामदेवरायचं हातामध्ये हात पडलेला होता. नामदेवरायची साक्ष होती आणि पांडुरंगाला दलता दलता म्हणत होती हे पांडुरंगा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतोके ओव्या गाव कौतुके तू ये रे मा विठ्ठला सासवानी सासरा दिरहा तिसरा ओव्या गाव व्रतारा तू ये रे मा विठ्ठला प्रपंच दळण दळिले पिठम्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा. ते सुंदर येत नाही हे जनाबाईचं जात आहे बरं. हे सुद्धा आमच्या काकड्यात म्हणावं लागतं. येई ओ का नाही मी दळीन येई ओ का नाही मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी बाई येई ओ का नाही मी दळीन येई ओ का नाही मी दळीन 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 पूर्वीचे हे जे जाता असायचं ना साहेब पूर्वीच्या ज्या ओव्या असायच्या या आमच्या आई म्हणायची. MS 90 MS 95 जुनी जी म्हातारी आहे ना डोक्यावर पदर घेतलेली कपाळभर कुंकू लावणारी ती माता म्हणायची अशी. आणि ती म्हणता म्हणता मग आपल्याला स्वर मिळायचा. स्वर म्हणून मराठवाड्यात गायक विकत आणावं लागत. मराठवाड्यातली पोरं जन्माला येताना स्वरात रडत येतात. मराठवाड्याच्या आईचं लेकरू जे आहे ना स्वरात का येतं जन्माला. ती बालपणामध्ये अशी दळत होती दलता दलता म्हणत होती विठ्ठल आमुचा पिता गे रखुमाई आमुची माता गे. स्वरात परिणाम बाळावर संस्कार व्हायचे मंगेश महाराज. आणि पोरग रडताना सा रडत स्वरात यायचं सा लवितच यायचं ते महाराज. का संस्कार होते महाराज. दळायची आमची आई दलता दलता कांडायची कांडता कांडता भजन करायची. जात्याच्या मुखी घालीत ग मोत्याचे दाणे
जात्यामध्ये दाणे भरत होती, हातामध्ये खुंटा घेत होती. सगळं म्हणायला आता वेळ जाईल, 10 वाजायला लागले, अभंगाकडे जायचंय. भजन म्हणत होती, मंगेश बाबा तुम्ही लई गोड वाजवताय, मला राहणार नाही असं म्हणता म्हणता गाता गाता कधीतरी ती गवऱ्या थापायला जायची. कधी कधी ती संध्याकाळी मग सुपामध्ये दळण घेऊन, तिला जायला वेळ नाही हो मंदिरात. 3 तासाची झोप मिळाल्यामुळं द्वारकादासजी तिच्या केसामध्ये वाज झाल्या. केसामध्ये वाज म्हणतात ना तुमच्याकडे? वाजी काय म्हणतात? वाज म्हणतात ना, काही शब्द बदलून नाही ना. आमच्याकडे बी वाच म्हणतात. बुवा नाही ना म्हणत, बुवा वाच म्हणतात. वा काय म्हणतात? वा. त्या उवा झाल्या की जनाबाईच्या केसामध्ये 3 तासाची झोप मिळाल्यामुळं, आणि त्या उवा झाल्यामुळं माझ्याकडे बघा जनाबाईला जी 3 तासाची झोप मिळायची ती मिळेल. आणि तिला ज्वर आला, ताप भरला, अंग तिचं गरम झालं. पांडुरंगाला काळजी पडली, माझ्या विठ्ठलाला पांडुरंगाला काळजी पडली. नामदेवरायांचा उपकार ऐका जनाबाईवर, संतांनी केलेले उपकार ऐका. अभंगाचं पहिलं चरण कळेल, नामदेवरायचा उपकार कळेल, जनाबाईची कथा कळेल, आणि माझा प्रवास सुखाचा होईल. आपलं 4थ्या दिवसाचं कीर्तन सफल होईल. झालंय कीर्तन, संपत आलंय. 10 मिनिटं राहिलेत बघा. विटेवरच्या मालकानं 2:30 वाजता वीट सोडली. जनाबाई 3:45ला उठते तर पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या महलात गेला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला. जनाबाईसाठी विठाबाई झाला. ओ ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा. जनाबाई म्हणत होती ना, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. तुझा विरशीन वाटे शीन झाली काय, तुझा विरशीन वाटे शीन झाली काय, ये गा तू माय बाबा पंढरीच्या राया, ये गा तू गोड आवाज दिला पाहिजे देवा. नसत का? नसत राग का? ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझं विनाशीन वाटे शीन झाली खाया, तुझं विनाशीन वाटे. पांडुरंगा मी बापाला विसरले रे, मी गावाला विसरले रे, मी घराला विसरले. मी नामदेवरायच्या दिंडीमध्ये चालत चालत आले, नरसीच्या दामाशेटी महाराजाबरोबर चालत आले. सगळ्यांना विसरले रे मी देवा. पण मला तुझ्याकडे यायला वेळ नाही रे, मला तुझं स्वरूप पाहायला वेळ नाही. मी नामदेवरायच्या हातात माझा हात आहे, मी नामदेवरायच्या घरचं काम करते. माझ्याकडे ये रे राजा. माझ्या केसामध्ये वाज आल्यात, धाव रे देवा. तुझं विनाशीन वाटे, तुझं विनाशीन वाटे, तुझं विनाशीन वाटे, तुझं विनाशीन वाट, तुझं विन ओ माऊले, तुझं तुझं विनाशीन वाटे शीन झाली काया, तुझं विनाशीन वाटे, ओ तुझं वीर, तुझं वीर, तुझं विनाशीन वाट, तुझं विनाशीन वाट शीन झाली काया. ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. हात जोडत होती विठाबाई बनूने. माझ्या केसामध्ये वाज आल्या. जनाबाई देवाला आवाज देत होते. ऐका, देव आला होता. वेळ कमी आहे. पांडुरंग रुक्मिणीची साडी नेसून आला होता. मारायला बाई लागते ना.
विठाबाई झाला होता, जनाबाईच्या झोपडीवर गेला होता. माझ्याकडे बघा, जनाबाईची चूल पेटवली होती साहेब, उकळतं पाणी तयार केलं होतं. विश्वाचा मालक आहे ना, पाणी तयार केलं होतं. जनाबाईला स्नानगृहात आणलं, त्या कोमट पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये थोडंसं गार पाणी घातलं आणि कोमट पाणी घालून विश्वाच्या मालकानं जनाबाईचे सगळे केस धुवून काढले. तरी सुद्धा काही वार राहिल्या. आपल्या नरसीला त्या दुकानामध्ये 10च्या 4 फण्या मिळतात, हरमाल 10 रुपये. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या, जनाबाईच्या केसात फणी घातली आणि विश्वाच्या मालकानं फणीनं केसातल्या वा बाजूला केल्या. तरी आमचे महाराज म्हणायचे, वा राहिल्यास लिखा, राहिले लिखा. फणी सुद्धा फेकून दिली. मंगेश महाराज सावधान, या देशामध्ये मारण्याची एकच पद्धत. बीडला गेला तीच आहे, तुमच्या हिंगोलीला तीच आहे, पुण्याला तीच आहे, मुंबईला तीच आहे, नाशिकला पण तीच आहे. तिचाच अवलंब केला. बघा जमते का आम्हाला? मंगेश महाराज थोडा माईक पुढीच्या जवळ घ्या, मारायची आपल्याला. बघा जमते का? विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसात हा उजव्या हाताचा अंगठा घेतला. इकडे बघा, त्या अंगठ्याच्या नखानं एक एक राहिलेली अशी बाजूला काढायचा. चांगला एकदा तिच्याकडे बघायचा. माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय असं म्हणायचा. इकडे बघा, डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला जमली ठेवता का? रोजाने ठेवता तो साखरे महाराज नाही, मंगेश महाराज नाही. मग ज्याच्यासाठी कीर्तन चाललं तो विश्वाचा मालक. नखदंताची करुणी फणी नाव घाली तो चक्रपाणी. नखदंताची करुणी फणी नाव घाली तो चक्रपाणी. साजनी घाला गवेली, साजनी घाला गवेली, अग साजनी घाला गवेली, घाला गवेली. आमच्याकडून चुकलं बघा. पंढरी महाराज आणायलाच पाहिजे होते. मंगेश महाराज म्हणले होते मला, मीच जरा असा रस्ता तिकून करायला पाहिजे होता, आणखीन मजा आली असते. आमचे पंढरी बॉय आहेत ना कदम, काही म्हणतात हो. जनाबाईचं नामदेवरायचं चरित्र महाराज साखरे महाराज मी सांगावं त्यांनी गावन या बुवानी वाजवावं. महाराष्ट्र वेडा होतो महाराज, एवढं आम्ही ते सांगितलेलं आहे, गायलेलं आहे. काय महाराज नामदेवरांच्या दरबारात दुसरं काय सांगू, हेच सांगायचंय मला, ऐका. मग देव विश्वाचा मालक वा मारतोय, नुसत्या वा नाही मारत, देव तिला दळू लागतोय. नुसता दळू नाही लागत, झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. वाटेल ते काम देव करतो. कथा माझी संपलेली आहे, 5 मिनिटं 10ला राहिलेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जनाबाई देवाला पाहायला थांबली होती साहेब, बरोबर आहे? हा, नामदेवरायच्या हातात हात देऊन थांबली होती. बाप निघून गेला होता. ती मंदिरात गेली का देव तिच्या घरी आला? एवढं सांग. हा बोल गुंजरामजी बाबा, बरोबर आहे? नामदेव महाराजांच्या हातात हात पडल्यापासून तिला मंदिरात जायला वेळच नाही. 14 माणसाचे दाणे, 14 माणसाचा स्वयंपाक, 14 माणसाच्या गौऱ्या, सगळे कामं तीच करत होती. देव मंदिरात ती गेलीच नाही. मंदिरातला देवच तिच्या घरी आलाय. असंच सगळ्या कीर्तन करायला सांगावं लागतं, बरोबर आहे? माझा प्रश्न आहे, आपण जनाबाई महाराजांना विचारूया का हो जनाबाई महाराज, तुम्ही तर मंदिरात गेल्या नाही, मग तुम्ही मंदिरात न जाता विश्वाच्या मालकाला तुमच्या घरी कसं काय आणू शकल्या? तर त्यांचं उत्तर ऐका. त्या म्हणतात, ऐका, त्या म्हणतात, माझा हात संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या हातात पडला आणि नामदेवरायांच्या घरचं काम करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं आणि संत संगतीत आले, संत विचारात आले, संतांच्या घरी आले आणि बरोबर संत विचारात आल्यामुळं मंदिरात जाण्याची गरजच पडली नाही. मंदिरातला देवच माझ्या घरी आला. कशामुळं घडलं? फक्त नामदेवरायांच्या हातात हात पडला म्हणून घडलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. भज निरंतर जागवी, भज निरंतर त्यासे भावे उतर आहे. काय सांगू आता
गोड गायलं पाहिजे. वा, म्हणून तुम्हाला म्हटलं मराठवाड्यातलं लेकरू अगोदर स्वराज जन्माले. असे गोड गायक आमच्या मराठवाड्यात. वा वा, काय जन्म, काय अर्थ, काय सांगू आता. अहो हातात हात पडला नुसता, मंदिरात जाण्याची गरज पडली नाही, मंदिरातला देवच घरी आला. काय सांगू आता संतांचे उपकार. खरं सांगा, आपण सगळेजण, आपल्यावर देवापेक्षा संतांचे उपकार जास्त आहेत. आपण सगळे आज येत इथं. आज जर नामदेव महाराजाचं मंदिर इथं नसतं, देव असता तर कुणी आलं नसतं. नामदेव महाराज म्हणून आपण सगळे आलो. लक्षात ठेवा, संतांचे उपकार फार आहेत, शब्दामध्ये बसत नाहीत, वाणीमध्ये बसत नाही. दगड संगतीत आला, दगड आळंदीला गेलात ना, ऐका 4 लाखाची कार्तिकी वारी, 4 लाखाची. आमचे मंगेश महाराज येतात ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला. 4 लाख लोक येतात. त्याच्यातले 2 लाख साहेब, 2 लाख द्वारका साहेब बरं का. हो मनोज दादा, तुम्ही सगळे विश्वस्त मंडळी ऐका. 2 लाख लोक समाधीचं दर्शन घेते आणि उरलेले 2 लाख भिंतीचं दर्शन घेतात. दर्शन कशाचं घेतात लोक? भिंत. मंगेश महाराज जाऊ द्या, अक्रूर महाराज जाऊ द्या, तुमच्या सप्त्याच्या यादीत सगळे कीर्तनकार आहेत, कोणताही महाराज जाऊ द्या, भिंत पाहिली की रामकृष्ण हरिराम. कुणाला भिंतीला. हे तुम्ही बाया माणसं इथं कीर्तन ऐकतात, या सगळ्या स्त्रिया बाया त्या भिंतीला हात कुंकू लावतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुमच्या गावात कमी भिताड आहेत काही? लावून बघा बरं. लोक तुम्हाला ॲडमिट करतील. हिंगोलीला गेलं म्हणतील वायाला. एका भिंतीला हात कुंकू वाहिलं जातं का? एका भिंतीला नमस्कार केला जातो का? ते दगड आहे म्हणून नाही. मग ज्ञानेश्वर महाराज त्या भिंतीवर नुसते बसले होते आणि बसण्याच्या निमित्तानं
माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. नामदेवराय कीर्तन करतायत, देव कीर्तनामध्ये नाचतोय, सगळे संत उभे केले, सगळ्यांना कीर्तनाचा अधिकार दिला. सावता महाराज करा कीर्तन, कबीर महाराज करा कीर्तन, गोरोबा काका करा कीर्तन, सगळे संत मांदियाळी उभी केली. अरे मंदिरात जायची काय गरज, मंदिरातला देवच कीर्तनात आणला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आज संप्रदायाचं कीर्तन वाळवंटातलं महाराष्ट्रात गाजलंय, कुठंही कीर्तनाचे. हे सगळे कीर्तन होण्याच्या मागचं कारण काय, तर संत शिरोमणी नामदेव महाराज सगळ्यांना अधिकार दिला, सगळ्यांना एका ओंजळीत घेतलं, सगळ्यांसाठी व्यासपीठ खुलं करून दिलं नामदेवरायांनी आणि ज्ञानोबरायांनी. म्हणून ज्ञानोबराय सखा झाले, नामदेव महाराज सखा झाले. आणि मग संत म्हणायला लागले, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. आता काय दिलं म्हणजे, काय दिलं म्हणजे 10:15 वाजले, काय दिलं म्हणजे उपकार फिटतील. अंगाची कातडी जरी दिली तरी फिटणार नाही, चप्पल जरी आपल्या कातडीची करून दिली तरी फिटणार नाही. म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा, कसा उपकार केलाय. सहज बोलणी हितोपदेश करोनी सायास शुकवित. कोणत्या उदाहरणात तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, असा उपकार केला आणि त्या उपकाराची परतफेड होत नाही. म्हणून काय सांगू आता नामदेवरायांचे उपकार, काय सांगू आता ज्ञानोबरायांचे उपकार, काय सांगू आता छत्रपती शिवरायांचे उपकार, काय सांगू आता माझ्या तुकोबरायांचे उपकार. अरे काय सांगू या महाराष्ट्रात जेवढे संत झाले त्या संतांचे उपकार. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. थोडेसे 8:15 झाले होते, 8:15 झाले होते सुरुवातीला, म्हणून ताई माझ्याकडून 10:15 वाजले. खरं तर खूप कीर्तन राहिलं अजून, पण आता मंगेश महाराज एकदा जोरात टाळी वाजवा यांच्यासाठी. ते बघा आम्ही दोघाच जणांनी कीर्तन केलं, हे गायकाची गरजच पडली नाही तर गायक नाही तर मी असल्यावर, आम्ही दोघं असल्यावर कोणाची गरज नाही. मी इतकं गाईल, इतकं आता वारीतून आलो तर आपण सगळ्यांना अजून पकडला, अजून कप गेलेला नाही, तरी सुद्धा आम्ही ताकद लावून 2-2.5 तास 10:15 वाजले. मंडळी नुसती पाहतच होती माझ्याकडे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हे आमचं नाही, हे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं आहे, आमचं काही नाही. त्यांनीच दिलेलं कीर्तन आहे आणि त्यांचीच परंपरा आहे कीर्तनाची. म्हणून काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. विठ्ठल जय जय विठ्ठल, देवा नाही विचारिला अधिकार व्यापुरा, क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागमाया क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उधारे म्हणाले सुरवाडी कपडे ते सापडविली गेली, आता उधारे म्हणाले तुका म्हणे भोग गेला निर्वाविला नाग, आता उधारे म्हणाले करोनी आरती चक्रपाणी वाळती, आज पुरले नव सर